सोन्याच्या चेन हिसकवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 4 आरोपींना अटक. जालना शहरात महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हिसकवणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यात 4 आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीचे सोने विकत घेणाऱ्या एका आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत 3,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिन्ही गुन्ह्याचा तपास करताना तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सुमित सुभाष रुपेकर, चैतन्य कैलास गायकवाड, शुभम वसंत वैद्य आणि अजय रोहिदास गांगुर्डे यांना अटक केली आहे. तसेच चोरीचे सोने विकत घेणारा अजय अरुण लोळगे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान 1 जुलै रोजी बडी सडक परिसरातील क्षीरसागर हॉस्पिटल समोर शकुंतला शिवकुमार राठी या 65 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 1.5 तोळ्याची सोन्याची चेन 2 दुचाकी स्वारांनी हिसकून नेली होती. त्याच दिवशी वंश ब्ल्यू बेल्स सोसायटी परिसरात संगीता गोपीकिशन लोहिया यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यापूर्वी 29 जून रोजी महसूल कॉलनी येथे उषा शरद आडणे यांच्या गळ्यातील 1.5 तोळ्याची सोन्याची चेन अशाच पद्धतीने चोरी करण्यात आली होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार गोपाल गोशिक, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, लक्ष्मीकांत आडे, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, इर्शाद पटेल, संदीप चिंचोले, शिवप्रसाद एखंडे, सतीश श्रीवास, रमेश काळे, धीरज भोसले, योगेश साहने, कैलास चेके आणि सोपान क्षीरसागर यांनी यशस्वीरित्या पार पाडली.